मध्ये इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे, त्याचबरोबर 1 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धा वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तसेच 1.5 वाटी इथे मी बाजरीचे पीठ घेतलेलं आहे। चालेल, मी स्किप केला आहे। आता या सर्व पिठांमध्ये चवीनुसार मीठ टाकले, त्याचबरोबर 1 चमचा तीळ टाकली। इथे मी सफेद तीळचा वापर केला आहे। मिश्रणामध्ये 1 चमचा मिरची आणि लसूणची भरड टाकली, त्याचबरोबर 1 बारीक चिरलेला कांदा टाकला आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। आता या मिश्रणामध्ये 1 चमचा मी इथे लाल तिखट मसाला, पाव चमचा हळद, त्याचबरोबर 1 मोठा चमचा जिरे आणि बडीशेपची पावडर, 1 मोठा चमचा धने पावडर टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकत्रित एकजीव करून घ्यायचे। आता मी थोडे थोडे पाणी टाकून याला मळून घेणार आहे। त्या सर्व लिक्विडी फॉर्ममध्ये मी ह्याला मळून घेतलेलं आहे। जे मिश्रण आहे ते थोडं मी घेणार आहे आणि ह्याला व्यवस्थितपणे गोल आकारामध्ये थापून घेणार आहे। पण हे मिश्रण थापताना आपल्याला थोडा थोडा पाण्याचा हात लावायचा आहे मिश्रणाला आणि त्याला व्यवस्थित वळवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे माझा हा जो थालीपीठ आहे तो इथे तयार झालेला आहे। तर माझ्या बोटाच्या मदतीने मी याच्यामध्ये 1-2 असे होल करून घेणार आहे। तुम्ही बघितलंच असेल की थालीपीठामध्ये असे होल्स असतात, तसं मी ते थालीपीठ तव्यामध्ये सोडून घेणार आहे। मी जिथे जिथे होल केले होते ना त्या होलामध्ये मी तूप सोडणार आहे। 3 ते 4 मिनिटे मंद आचेवरती खरपूस भाजून घ्यायची। या प्रकारे माझा हा जो थालीपीठ आहे तो इथे तयार